गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र हो, कसा वाटला माझा आत्तापर्यंतचा हा जो काय ज्ञान वाटण्याचा माझा हा कार्यक्रम. अर्थात तुम्हाला तर माहिती मिळतच आहे, चांगली माहिती आहे का नाही तुम्ही मला सांगत आहात. कसं आहे, ज्ञान वाटणं हा माझं म्हणजे पहिल्यापासूनचा उद्देश आहे. जे काय माझ्याकडे ज्ञान आहे ते तुम्हाला देणं. तसंच तुम्हाला भविष्याबद्दल जर तुम्हाला सर्वांना जाणत असेल, जे जाणत नाही त्यांना हा आत्तापर्यंत मी काय जे काय म्हणजे भविष्याबद्दल सांगत आहे ते तुम्हाला चांगलंच आहे. पण ज्यांना माहिती आहे तर त्यांच्या ज्ञानात वृद्धी होईल किंवा रिपीट एक ज्ञान त्यांना फक्त भेटेल. रिपीट एक माहिती थोडक्यात. तर आत्तापर्यंत आपण जाणत आलो रवी, चंद्र, त्याच्यानंतर बुध, मंगळ आणि आज आपण जाणत आहोत ह्या सूर्यमालिकेतल्या सर्वात मोठा ग्रह, तो म्हणजे गुरु. सूर्यमालिकेत गुरु हा 5व्या स्थानी आहे. म्हणजेच पहिला आहे बुध, त्याच्यानंतर शुक्र येतं, त्याच्यानंतर पृथ्वी येते, त्याच्यानंतर मंगळ, मग गुरु आणि मग शनी असे आणि बाकी मग युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे अशी आपली सूर्यमालिकेत ग्रहांची रचना आहे. आता भविष्यामध्ये म्हणजे आपल्या ज्योतिषशास्त्रात जर आपण पाहिलं तर गुरु हा फार अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. गुरु ग्रह हा एकदम सात्विक असा ग्रह आहे, जो सर्वांशी त्याचं समतोल आहे, म्हणजे सम आहे. गुरु हा जर तुम्ही धार्मिकदृष्ट्या बघितलं तर देवतांचे जे गुरु आहेत ते म्हणजे गुरु बृहस्पती. तर हा जो आपण ज्योतिषशास्त्रात अभ्यास करतो तर बृहस्पती हे गुरुला दुसरं नाव दिलेलं आहे, गुरुचं दुसरं नाव माफ करा. तर अशा पद्धतीचा हा गुरुग्रह आहे. सूर्यमालिकेत गुरु हा मोठा ग्रह आहे प्रचंड म्हणजे त्या 9 ग्रहांमध्ये. तसंच आपल्या ह्याच्यातसुद्धा गुरुची म्हणजे गुरुचं जे वर्णन आहे ते फार उत्कृष्टरित्या आहे. गुरुग्रह हा सर्वांना हितकारी ग्रह आहे. गुरुग्रह शक्यतो कुठलेही अनिष्ट म्हणजे अनिष्ट रिफ्लेक्शन देत नाही, म्हणजे परिणाम करत नाही कोणाही अनिष्ट. गुरु हा शक्यतो सर्वांचं चांगलंच करतो. पण जर कुंडलीत गुरुग्रह जर नीच असेल किंवा चुकीच्या स्थानात पडला असेल, वाईट स्थानात, तर त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. गुरुचं जर आपण अभ्यास केला तर गुरुग्रहाच्या अंडर 2 राशी येतात. एक आहे धनुरास आणि दुसरी आहे मीन रास. धनु राशी याच्यात 9वी रास आहे आणि मीन ही 12वी रास आहे. आता गुरुग्रहाच्या अंडर येणाऱ्या राशींचे जे मनुष्य असतात त्यांचे आपण आरोग्याविषयी जाणू. तर गुरुग्रहांच्या अंडर येणाऱ्या राशींची लोक जी असतात ही बुद्धिमान असतात. ह्यांच्याकडं बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा साठा भरपूर असतो. ह्यांना ज्ञान वाटायला भरपूर आवडतं. म्हणजे आपल्याकडं जे काही ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं ही त्यांची फार इच्छा असते. कलागुण संपन्न असतात, पण कलागुण जरी त्यांच्याकडे असले तरी ते जास्त शो करत नाही, म्हणजेच ते दुसऱ्यांना दाखवत नाही. वेळ आली तर त्याचा वापर करतात, पण शक्यतो जे काय आपल्यातली कला आहे ती स्वतःजवळ तशीच ठेवतात. गुरुग्रहाची लोकं जी असतात बुद्धिमान असतात. ह्यांना खाण्याचा भरपूर शौक असतो. भरपूर म्हणजे वेगवेगळ्या पदार्थाच्या डिशेस यांना आवडतात. ह्यांची चेहऱ्याची जर ठेवण म्हटली तर हे शक्यतो अंडा म्हणजे उघड चेहरा असतो आणि काहींचा गोल असतो, असं म्हणजे थोडक्यात. तसंच यांचं वर्ण जे आहे गौरवर्ण असतं, गोरे असतात ही लोकं. बुद्धीने चाणाक्ष असतात, म्हणजे व्यवस्थित सर्व काही सर्वांना म्हणजे माहिती देणे, सर्वांशीच योग्यतेने वागणे हे त्यांचं सात्विक गुण जे म्हणतो आपण ते या लोकांमध्ये भरपूर असतात. ही लोकं सर्वांना मदत करणारी असतात, फार अत्यंत मदत करतात. यांना कोणाचं दुःख शक्यतो सहन होत नाही. त्यामुळं हे सर्वे सुखिनः भवन्तु या म्हणजे श्लोकाप्रमाणे असतात. म्हणजे सर्वजण आनंदी असोत असे ह्यांची नेहमी नितांत इच्छा असते. हे ईश्वर आराधना अत्यंत
म्हणजे जागरूकतेने करतात. म्हणजे थोडक्यात काय तर ईश्वरावर यांची भक्ती भरपूर असते. तसेच आशावान लोक असतात ही लोक. यांना आशा असते की आपलं नक्कीच पुढे चांगलंच होणार आणि ह्या आशेच्या जोरावर हे पुढे जीवन जगत राहतात. गुरुग्रहाचे अंडर असणारे धनुरास तर समजा आपण बघितले तर ह्या राशीच्या लोकांचं कसं आहे की हातात धनुष्यबाण असतं, अर्धा घोडा असतो. हे तर तुम्हाला मी पुढे सांगणार आहे धनुष्य, पण क्षत्रियत्व त्यांच्यात असतं. आणि हेच मीन राशीत उलटं की हे लोक एकदम साधी सरळ, थोडा भोळसट स्वभावाचे असतात, विसराळू असतं ह्यांचा स्वभाव. पण दोन्ही राशींची जर गुण समान जर बघितलं तर हे विद्वान असतात, बोलण्यात एकदम नम्रतेने वागणारी, नम्रतेने बोलणारी असतात. शक्यतो हे कोणाच्या आडमार्गाला जात नाही. पण ह्यांच्या आडमार्गाला गेलं तर हे एकदम पहिल्यांदा सुरुवातीला ऐकून घेणार शांतीत, पहिल्यांदा ऐकणार, दुसऱ्यांदा ऐकणार, पण तिसऱ्यांदा हे ह्यांचा बडगा दाखवणार. ह्यांची म्हणजे उच्च पदापर्यंत ओळखी असतात यांना. आणि यांना म्हणजे काय म्हणतात, त्यांचे ग्रुप जो असतो, मित्रांचा ग्रुप, तो फार मोठा असतो. मित्र यांचे भरपूर असतात. तसेच हुशार असतात. त्यामुळे ह्यांना गर्वसुद्धा ज्यावेळी एखादी चुकीची महादशा, म्हणजे एक चुकीची इन द सेन्स खराब ग्रहाची महादशा जर ह्यांना आली तर ह्यांना अत्यंत हे गर्विष्ठ होतात. किंवा कुठलाही खराब ग्रह यांच्या लग्नस्थानात आला तर हे अत्यंत गर्विष्ठ होतात. बोलताना विचार करत नाही की आपण काय बोलतो आहे. ह्यांचे शक्यतो एक गुण असा आहे की हे बोलताना कधीच विचार करत नाही, कधीच नाही. म्हणजे विचारपूर्वक कधी बोलले तर ते फार क्वचित, पण जास्ती करून अविचाराने बोलणं ह्यांना फार असतं. ज्ञानाचा गर्व असल्यामुळं हे समोरच्याचा विचार करत नाही, बोलून जातात एकदम फाडदिशी. असं हे शिक्षणाच्या दृष्टीने हे फार हुशार असतात. त्यामुळं हे उच्च पदस्थ, उच्च शिक्षण घेतात. आणि जरी म्हणजे डिग्रीपर्यंत यांचं शिक्षण झालं तरीसुद्धा हे उच्च पदाच्या नोकरीवर जरी असतात. नोकरीदृष्ट्या जर बघितलं तर हे शिक्षक, उच्च शिक्षक, सायंटिस्ट या पद्धतीत येऊ शकतात. तसेच ज्या प्रोफेशनमध्ये म्हणजे शिक्षणाविषयी ज्ञान देणे हा विषय असेल तर ज्योतिषशास्त्र म्हणा, गूढशास्त्र एखादं, तर वास्तुशास्त्र, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शास्त्र आहेत ते शिकवणं, हे लोक जास्ती करून त्यात इंटरेस्टेड असतात आणि ते त्या पद्धत तुम्हाला दिसतात. तसेच ह्या लोकांना कष्ट करायला फार आवडतं. म्हणजे कष्ट करणार हे लोक, पण डोकं चालून व्यवस्थित एकदम सगळं, म्हणजे काम जास्ती त्रास न होता कसं काम करता येईल ही लोक हे करतात. गुरु राशीचे मित्रपरिवार फार मोठा असतो ह्यांना, कारण का ह्यांचा स्वभावच सगळ्यांशी सांभाळून घेणं असतं. हे कधी कोणाला शक्यतो दुखवत नाही, आणि दुखावलं त्यामुळे फार म्हणजे एकदमच फार त्रास होतो त्या समोरच्याला असं. आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हा एकदम अचानक का असं म्हणजे चिडला, असं एकदम शांत राहणार असे. तसेच भगवंतावर फार नितांत श्रद्धा असणारी ही लोकं असतात. हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. गुरुग्रहाचा जर लकी रत्न असेल तर तो म्हणजे पुष्कराज. पिवळ्या कलरचा हा असतो पुष्कराज हा ग्रह. तसेच लकी कलर जो आहे गुरुग्रहाचा तो आहे पिवळा, तो सात्विक कलर जो आपण त्याला म्हणतो. गुरुग्रहाचा महिना जो लकी आहे तो म्हणजे मार्च महिना जो आपण म्हणतो, तो मार्च आणि डिसेंबर हा गुरुग्रहाचा लकी महिना आहे. काल मी चुकून मागच्या एपिसोडमध्ये बुधाविषयी सांगताना माझ्याकडनं चूक झाली होती की मी सांगितलं होतं की बुधाचा महिना तीन आहे, म्हणजे मार्च आणि डिसेंबर आहे. पण क्षमा असावी त्याबद्दल. तुम्ही तुमच्या ह्याच्यात अपडेट करून घ्या की बुधाचा महिना जो आहे तो मे आहे, 5वा महिना, 5 तारीख. तर गुरुविषयी जाणू तर गुरुचा महिना आहे आकडा, गुरुचा लकी आकडा आहे 3 हा गुरुचा लकी आकडा आहे. आणि डिसेंबर आणि मार्च हे गुरुचे लकी महिने आहे. तर गुरुचं इष्टदैवत जे आहे तर ते भगवान श्री गुरुदेव दत्त आहेत. दत्तगुरु जे आहेत ते गुरुग्रहाचे इष्टदैवत आहेत. तर गुरुचा मंत्र जो आहे तो आहे ओम ब्रह्म बृहस्पतये नमः. पुन्हा सांगतो, ओम ब्रह्म बृहस्पतये म्हणावं. जर गुरुग्रहाला बळकट करायचं असेल आपल्या कुंडलीत तर गुरुग्रहाचा हा मंत्र 108 वेळा म्हणावा, शक्यतो गुरुवारी. तर गुरुचे सर्वांशी जुळतं. पण गुरुचे शत्रू जे आहेत तर ते राहू, केतू
हे ग्रह गुरुचे शत्रुग्रह आहेत. तसेच मंगळ हा गुरुचा शत्रुग्रह आहे. बाकी सर्व ग्रह गुरुशी समतोल आहे. शनी ग्रहसुद्धा समग्रहामध्ये येतात. तर अशा पद्धतीने हा गुरुग्रह आहे, जो म्हणजे खरंच गुरु आहे तो सर्वांचा. तर गुरुग्रहाचे लोक हे खूप चांगले असतात. तर त्यांच्याकडनं ज्ञान तुम्ही घेऊ शकता अशा टाईप. तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला गुरुग्रहाबद्दल सांगितलं. तर असंच आपण पुढे अजून ग्रहांबद्दल जाणून घेऊ. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही माझ्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्सला सांगू शकता. आणखी जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. प्रत्येक ग्रहाविषयी मी असंच सांगत राहील. तर कसा वाटला आजचा एपिसोड मला नक्की सांगा. आणि काही अजून जाणून घ्यायचं असेल तर मला यूट्यूबवर कॉन्टॅक्ट करा माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना माझ्या ह्या चॅनल जुळवा तुम्ही सगळेजणांनी. आणि आणखी मी तुम्हाला वेगवेगळी माहिती देत आहे. तर सर्वांची आज्ञा घेतो. गुरुग्रहाची माहितीनंतर आता पुढच्या एपिसोडमध्ये नवीन ग्रहाविषयी जाणून घेऊ. तर दत्त महाराजांना स्मरून मी सर्वांची आज्ञा घेतो. श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट. शुभरात्री.